स्तोत्र संहिता अध्याय 33। अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा। सरळ माणसांना स्तुतिगान शोभते। वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा। दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा। त्याच्या पुढे नवे गीत गा। जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा। कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे। त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत। परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे। परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले। त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले। तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो। महासागरांचे निधी साठवितो। अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो। जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत। कारण तो बोलला आणि अवघे झाले। त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले। राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो। लोकांचे संकल्प निष्फळ करीतो। परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते। त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात। ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकास त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडिले आहे, ते धन्य। परमेश्वर आकाशातून पाहतो। सर्व मानवजातीला तो निरखितो। तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो। त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे। कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही। वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही। जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय। त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करिता येणार नाही। पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करितात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते। आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे। आमचे सहाय्य व ढाल तोच आहे। त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे। कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे। हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरिली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो।